नमस्कार. नेता लई पॉवरफुल या कार्यक्रमात आपलं स्वागत. मी प्रज्ञा. लोकसभा निवडणुकांनिमित्त विविध नेत्यांची चर्चेत असलेली भाषणं आम्ही तुम्हाला या कार्यक्रमाच्या माध्यमातून दाखवतोय. पाहूया. स्टेटस बघतोय जे ते त्यात 2 TMC पाण्याचंच इथं गुणगान चाललंय. निवडणूक तोंडावर असलेलं बघून 7 मेला निवडणूक आहे साईनाथ भाऊ आणि 15 एप्रिलला पाणी सोडले म्हणून सांगतात. बरं, आतापर्यंत आमच्या तालुक्यात पाणी नाही म्हणते ते सगळं मला मान्य आहे. म्हणून आमच्या तालुक्यात कुणी आत्महत्या केली का शेतकऱ्यानं? गणपतराव देशमुख तसला खमक्या आमदारच होता इथं, कोणलाच आत्महत्या करू दिली नाही. आणि आताही तालुक्यात कालवा चाललाय ना की मोहिते पाटलांनी 50 वर्ष पाणी अडवलं. मग गेल्या पंचवार्षिकच्या अगोदर मोहिते पाटलाचा प्रयोग करायला ही 2 चोरच होतं की दुसरं कोण होतं का? तवा कळलं नाही 50 वर्ष पाणी अडवलंय. ती पाणी आलं तर शेती तुमचीच, फायदा तुमचाच, मालक तुम्हीच. आणि पाणी नाही आलं तर वाळू एकूण मालक तुम्हीच. म्हणजे दुहेरी फायदा तुम्हालाच आहे. पाण्याचा फायदा तुम्हाला आणि वाळूचा फायदा बी तुम्हालाच. मग आम्ही तुम्हाला चोरांना मत द्यायची काय कारण आहे नेमकं? आणि पवार साहेबाचं नाव घेतात. अशा पवार साहेबांना लगाड तुम्हाला बाळवत्यात असल्यापासून पुढारी केल्या. पवार साहेबांचं आलं म्हणजे गाडी चालवायला तुम्ही, आणि तुम्ही सुद्धा पवार साहेबांना नावं ठेवताय. नावं आम्ही ठेवायला पाहिजे दोघाला पण, की ह्यांनी आम्हाला काय दिलंय म्हणून. पण आम्ही नावं ठेवत नाही, आम्ही तुमच्या बरोबर आहे. आणि आता सांगतेत की 55 वर्षाचा बॅकलॉग भरून काढला. त्या आबाचं 2-4 फुटी मी ऐन तारुण्यातलं बघितल्यात. ह्यांचा नेता नितीन गडकरी आणि देवेंद्र फडणवीसच म्हणतोय, आम्ही म्हणत नाही. की टेंबू म्हैसा योजनेचे खरे जनक गणपतराव देशमुख आणि यांचाच कालवा चाललाय. यांचंच नेतं नाव घेतात. नशीब मुघल काळापासून बॅकलॉग भरून काढलाय म्हणत नाही तर मुघल काळापासून पाणी नव्हतं. काय बी म्हणते ते 4 पैसे उचल कोणी दिली निवडणुकीत, काय बी त्याचं वाजवत हिंडते ते. म्हणून तालुक्यातला माणूस यांना फसत नाही. यावेळी धैर्यसिंग मोहिते पाटील यांना तुतारे वाजवणाऱ्या माणसापुढील बटन दाबून प्रचंड मतानं तालुका निवडून देणार हे तुम्हाला मी माझ्यातर्फे विश्वास देतो. इथं मात्र पहिल्यांदा या निवडणुकीमध्ये ही निवडणूक जसं काय भाऊबंदकीची आहे आणि भाऊबंदकीवरच चालली आहे याच्यासाठीच ही निवडणूक आहे. मला खरं तर प्रश्न पडला, जे भावनेच्या आधारावर मत घेत आहेत फक्त त्यांनाच भावना आहेत आणि आम्हाला मात्र भावना नाहीत. आम्ही भावना शून्य आहेत, आम्ही हृदय शून्य आहेत, आम्ही संवेदना शून्य आहेत. असं जर कुणाचं मत असेल तर मला सुद्धा लाकडीतल्या माझ्या बंधू भगिनींना विचारायचं की ज्यांना आम्ही जाणता राजा आजही मानतो, ज्यांना दैवत आम्ही आजही मानतो, आमच्या मराठवाड्याची लेख बारामतीच्या पवारांच्या घरात सून म्हणून आली आणि लोकसभेच्या निवडणुकीला उभी राहिली की ती मात्र परकी होते. हे मराठवाड्याच्या या भावाला लक्षात येणार म्हणून मी तुम्हाला विचारायला आलोय, हे काय चाललंय. पुन्हा मी सविस्तर माहिती घेतली. मामा, तुम्ही मोठा श्वास घेतलाय. नेमका धनंजय येतोय काय, बोलतोय काय, त्याचा परिणाम मतावर होतोय काय, काय होतोय. मामा आलोय, माझ्या सुनेत्रा वहिनींना 10 मतं वाढवून जाईल तरच धनंजय मुंडे. बाकी कुणी हाबोक ठोकला नाही, फक्त आमच्या ह्या नागतळ्याच्या म्हाताऱ्यानं हाबोक ठोकला. की भले सुनेत्रा वहिनीचा जन्म 13ला झाला असेल, पण वहिनींचे वडील बाजीराव पाटील हे वडगाव निंबाळकर बारामती तालुक्यातलं, या बारामती तालुक्यातले बाजीराव पाटील दत्तक म्हणून 13ला गेले. आज त्या बाजीराव पाटलांच्या पोटी पदमसिंह पाटील आणि सुनेत्रा ताई जन्मी आल्या. फक्त दत्तक म्हणून तिकडे गेल्या, पण सुरुवातीच्या लेख कुठल्या कुठल्या, आणि तीच लेख सून म्हणून आली की परकी झाली. आदित्यजी यांनी मल्टी ड्रग्ज प्रोजेक्ट आणला. कशासाठी आणला? की इथे जर औषध गोळ्या कंपन्या झाल्या तर बी फार्मसीतनं बाहेर पडणारी जी आमची दरवर्षाला लाखो पोरं आहेत ती पोरं अकोमोडेट होतील, त्या पोरांना नोकऱ्या मिळतील. पण झालं काय?
जे सगळे बिचारे मुनीम झाले होते गुजरात्यांचे, जे सगळे गुज्जूबाई, त्या मुनिमांनी काय केलं की हा सगळा जो प्रोजेक्ट आहे हा प्रोजेक्टच अहमदाबादला वळवला. आता काय होईल? जी आमची पोरं, जी बी फार्मसी झाली पोरं आहेत, ती नोकरी शोधण्यासाठी अहमदाबादला जातील, लॉन्ड्री तिथली घेतील, मेस तिथली घेतील, रूम तिथला भाड्याने घेतील, गेला बाजार, लग्न पण 50% तिथेच करून राहतील. म्हणजे अर्थव्यवस्था जी आहे ती तिकडची गतिमान होते. महाराष्ट्राचं काय? गुजरात पाकिस्तानमध्ये नाहीये, गुजराती सुद्धा आमचे बहीण भाऊ आहेत. पण हे नीट समजून घ्या की गुजरातचं व्यवस्था बघायला गुजरातचे मुख्यमंत्री आहेत. आमच्या मुख्यमंत्र्यांकडून अपेक्षा अशी की त्यांनी आमच्या इथे काम केलं पाहिजे. मग आमच्या इथे काम करायचं म्हटल्यावर ते काय म्हणतात? त्यांची ठरलेली टेप असते, ठरलेली टेप. एक तर हिंदू मुस्लिम करायचं, किंवा दुसरी टेप काय? मी शेतकऱ्याचा पोरगा आहे, काय शेतकऱ्याच्या पोराने मुख्यमंत्री होऊ नये का? हो ना दादा, चांगली गोष्ट आहे, आमचा भाऊ मुख्यमंत्री झाला, आनंद आहे बाबा. अरे पण शेतकऱ्याच्या पोरानं मुख्यमंत्री व्हायचं इथपर्यंत ठीक होतं. एकनाथ शिंदेचे चिरंजीव आता शेतकऱ्याचे म्हणवले जातील का? ते तर मुख्यमंत्र्यांचं पोरग आहे ना. मग ठाण्यातनं किंवा कल्याणमधनं मुख्यमंत्र्याच्याच पोराला तिकीट द्यायचं का? का सर्वसामान्याच्या लेकराने कल्याणमधून उभं राहू नये का? सर्वसामान्याच्या लेकराला उमेदवारी द्या. पण तुमचंच पोरग. बरं हेच सांगतात बरं का, मी माझ्या श्रीकांतला साधं हॉस्पिटल टाकून देऊ शकलो नाही. दादा, तुम्ही तुमच्या पोराला हॉस्पिटल टाकून देऊ शकला नाही, मग महाराष्ट्राच्या पोराला काय देताल तुम्ही? विचार करण्यासारखं आहे ना. का ही निवडणूक महत्वाची आहे? महाराष्ट्राची सत्ता, मत्ता, अस्मिता अबाधित ठेवण्यासाठी आणि महाराष्ट्र धर्म वाढवण्यासाठी. म्हणून ही निवडणूक गरजेची आहे. या देशामध्ये एक असे पंतप्रधान आहे की ज्यांना आपल्या लोकांना वाचवायचं कसं आहे माहिती आहे. मोदीजींनी आपल्या शास्त्रज्ञांना त्या ठिकाणी विनंती केली, त्यांना रिसोर्सेस दिले आणि आपल्याच देशामध्ये कोविडची लस बनवून घेतली. 140 कोटी लोकांना 2 लसी या मोदीजींनी त्या ठिकाणी दिल्या. आपल्यापैकी प्रत्येकाला लस मिळाली म्हणून आपण जिवंत आहोत, म्हणून या ठिकाणी बसलो. नाही तर किड्या मुंग्यासारखे लोक मेले असते. 1 पैसा न घेता प्रत्येकापर्यंत लस पोहोचवण्याचं काम मोदीजींनी केलं. अरे मी तर म्हणतो बाकी त्यांनी केलेली मोठी कामं सोडा, यावेळेसचं मोदीजींना मत हे केवळ कोविडच्या लसीमुळे देखील आपण दिलं पाहिजे. कारण या देशाला जिवंत ठेवण्याचं काम हे मोदीजींनी या ठिकाणी केलं. आणि केवळ इथेच नाही बंधू भगिनींनो, मी मॉरिशसला गेलो होतो. छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचं उद्घाटन मॉरिशस मध्ये होतं. मॉरिशसच्या राष्ट्रपतींना भेटायला गेलो. ते राष्ट्रपती म्हणाले की DCM तुम्ही माझा धन्यवाद हा मोदीजींना पोचवा. म्हणलं कशाबद्दल? म्हणाले जेव्हा कोविडचा प्रकोप सुरू होता त्यावेळी मॉरिशस मध्ये अक्षरशः किड्या मुंग्यासारखे लोक मेले असते, पण मोदीजींनी आम्हाला कोविडची लस दिली म्हणून अख्खं मॉरिशस आज जिवंत आहे. आणि असं सांगणारे किमान 100 देश आज जगाच्या पाठीवर आहेत. आणि म्हणून बंधू भगिनींनो, मी तुम्हाला ही विनंती करायला आलो आहे. हे काही लोकल इलेक्शन नाही आहे, हे देशाच्या लोकसभेचं इलेक्शन आहे. कोणाच्या हातात देश द्यायचा आहे